नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। अग्निवीर GD 2026 प्रॅक्टिस सेट सॅम्पल पेपर आपण बघणार आहोत। जॉईन इंडियन आर्मी ह्या वेबसाईटवरील हे क्वेश्चन आहेत। तर बघा, आपण व्यवस्थितरित्या एकदम तुम्हाला हळूहळू एकदम बेसिकपासून हे क्वेश्चन मी सांगणार आहे। तुम्ही पहिल्यांदा बघा, तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय बघा, हे बघा व्यवस्थितरित्या, अगदी व्यवस्थित म्हणजे एकदम बेसिकपासून सांगणार आहे। ह्याच्यामध्ये वेगळं असं कुठलंही नाही, कुठलीही ट्रिक नाही किंवा काही नाही, एकदम बेसिकपासून सांगतो। तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, जर 3244 अधिक 159.6 वजा x बरोबर 2956 असेल तर x चे मूल्य म्हणजे x ची किंमत काढायची आहे आपल्याला। तर मी पहिल्यांदा 3244 अधिक 159.6 वजा x बरोबर 2956 हे लिहून घेतो। काय करायचं, संख्या एकत्र करायच्या। 3244 अधिक 159.6 हे जे 2956 आहे ना, ते डावीकडे घेतो म्हणजे वजा 2956 होणार बरोबर। आता बघा, इथं जरा बघा, वजा x आहे, वजा x बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला आल्यानंतर अधिक x होणार। मग आपल्याला x ची हीच किंमत काढायची आहे। तर आता बघा, आपण ह्या दोघांची काय करूया, बेरीज। मी तुम्हाला बेरीज करून दाखवतो। 3244। आता बघा, कुठल्याही संख्येनंतर पॉईंट हा असतोयच, प्रत्येक संख्येनंतर पॉईंट हा असतोयच। का दिलेला नसतोय, कारण त्या पॉईंट नंतर काहीही नसते, त्या पॉईंट नंतर 0 असतोय, त्यामुळे पॉईंट दिलेला नसतोय। त्याच पद्धतीने इथं 159.6 आहे, तर त्या पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा, 951 इकडे लिहिलं आणि पॉईंट नंतर किती आहे, 6, ते असं लिहा। आता ह्यांची काय करायची आहे, यांची बेरीज करायची आहे। 0 आणि 6 6, 9 आणि 4 13, हाच्याला 1, 4 आणि 5 9 आणि 1 10, हाच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हे 3, किती आलं 3403.6। हे ह्याच्या जागी लिहूया 3403.6। आता त्यानंतर मी काय करतोय बघा, त्यानंतर हे वजा उतरून घेतोय 2956 बरोबर x। आता आपल्याला ह्या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। 3403.6 आणि हे किती आहे 2956। यानंतर इथं पॉईंट देतोय, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि पॉईंट नंतर काय नाही, इथं 0 घेतोय आणि ह्यांची वजाबाकी। 6 मधून 6 गेलं, 6 मधून 0 गेलं, 6 उरतंय। त्यानंतर हे पॉईंट बघा, उत्तरामध्ये पॉईंट नंतर 6 आहे, म्हणजे हे तरी उत्तर आणि हे तरी उत्तर येणार नाही। त्यानंतर काय बघा, 3 मधनं 6 जात नाही, 13 मधून 6 गेलं की 7 उरते। आता समजदार विद्यार्थी काय करणार बघा, पॉईंट नंतर डाव्या बाजूचा पहिला आकडा किती आहे, 7, आणि तो फक्त एकाच उत्तरामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये सुद्धा नाही, त्यामुळे हे सुद्धा निघून गेलं। तुम्हाला मी पूर्ण सोडून दाखवतो। त्यानंतर इथं हाच्याला बघा 1, 10 मधनं 6 गेलं 4, हाच्याला 1, 14 मधनं 10 गेलं उरलं 4, इथं हाच्याला 1, 3तनं 3 गेलं 0, 447.6 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। मला वाटते तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। त्यानंतर पुढला प्रश्न बघा, 2 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला आहे, तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला सुटत नसेल तर बघायचं लगेच। तर बघा काय दिलेलं आहे, 70, 35 आणि 77 यांचा मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचा आहे, मसावी काढायचा आहे। आता बघा, मसावी म्हणजे काय असते, मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, हे म्हणजे मसावी असते। मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक म्हणजे समान। आता हे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असते ते तुम्हाला सांगतो। आता 70 इथं घेतो, 70चं आपण काय करायचं, अवयव पाडायचं। जे तुम्हाला 5वी 7वीला बघा झाले, अवयव कसं पाडायचं, त्या ठिकाणी जर तुम्ही 5वी 7वीला जर व्यवस्थित लक्ष दिलं नसेल तर इथंच तरी लक्ष द्या। 70 म्हणजे काय असते, 7 गुणुले काय बघा 10, 7 10 70। परत या 10चं काय बघा अवयव पडतात, कसं 7 गुणुले 10 म्हणजे 2 गुणुले काय बघा 5। आता इथं पुढं काय बघा 7 किंवा 2 गुणुले किंवा 2 किंवा 5चा अवयव पडत नाही, कारण 7 2 5 ह्या मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही। मूळ संख्येला फक्त त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातोय, बाकी कुठल्याही संख्येनं भाग जात नाही।
बघा आपण 70चं हे जे पाडलेलं अवयव आहेत 7 गुणिले 2 गुणिले 5 हे बरोबर आहेत किंवा नाही हे कसं कळतंय आपल्याला, कारण तिथं जो असतोय तो सर्व मूळ संख्यांचा गुणाकार असतोय, तिथं जो असतोय तो सर्व मूळ संख्यांचा गुणाकार असतोय. 70 झालं. 35चा अवयव आपण आता पाहूया. 35चा अवयव काय असणार, 7 35, 7 गुणिले 5 म्हणजे 35. 77चा अवयव पाहूया. 77 म्हणजे किती झालं, 7 गुणिले 11, 11 7 77. आता सामायिक अवयव म्हणजे काय, समान त्याच्यातला कुठला अवयव, तिघांच्यामध्ये पण समान असणारा अवयव. जरा लक्ष द्या बघा, इथं सुद्धा 7 आहे, इथं सुद्धा 7 आहे, इथं सुद्धा 7 आहे, म्हणजे 7 तिघांच्या मध्ये आहे, म्हणजे त्याचा मसावी किती झाला, त्याचा मसावी 7, त्याचा मसावी किती झाला 7. बाकी कुठलाच अंक इथं बघा 2 आहे, इथं 2 आहे, खरं 2 35च्या अवयवामध्ये नाही, 77च्या अवयवामध्ये सुद्धा 2 नाही. 5 बघा इथं आहे, 70च्या अवयवामध्ये 5 आहे, 35च्या अवयवामध्ये 5 आहे, खरं 77च्या अवयवामध्ये 5 नाही. समजलं तुम्हाला. तिघांच्या मध्ये सुद्धा सामायिक असलेला अवयव घ्यायचा, तोच म्हणजे काय असतोय मसावी. मसावी याचा किती झाला 7. मला वाटते हा प्रश्न सुद्धा तुम्हाला कळालेला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे. तर पहिल्या 5 पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. जर तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय असतात हे माहीत जर असेल तर तुम्ही सरासरी काढणार. आता नैसर्गिक संख्या म्हटले, नैसर्गिक संख्या ही 1 पासून चालू होत्या, 1 2 3 4 5 6 7 अशी कुठपर्यंत, अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होते. आता इथं काय म्हटलंय, पूर्ण वर्ग संख्या बघा मी तुम्हाला सांगतो जरा बघा. 1चा वर्ग किती असतोय 1, 2चा वर्ग किती असतोय 4, 3चा वर्ग किती असतोय 9, 4चा वर्ग किती असतोय 16, 5चा वर्ग किती असतोय 25, 6चा वर्ग किती असतोय 36, 7चा वर्ग किती असतोय 49. आता बघा तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन, हे तर आम्हाला माहिती आहे, पण बघा कुठल्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या, किंवा कुठल्याही संख्येचा केलेला वर्ग, कुठल्याही संख्येचा केलेला. आता जसं की बघा 18चा वर्ग येतोय किती, तर 324. हे 324 आहे ना, ह्याला म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. जसं की बघा 20चा वर्ग केला, 20चा वर्ग येतोय किती 400, ह्या 400ला म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं. जसं की तुम्ही 25चा वर्ग केला, 25चा वर्ग येतोय किती 625, हे 625ला काय म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या, काय म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. मग इथं ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्या कुठल्या आहेत, पहिली पूर्ण वर्ग संख्या कुठली, तर 1. इथं दिसतंय काय, पहिली पूर्ण वर्ग संख्या बघा, हे 1 आहे ना, ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 ही दुसरी पूर्ण वर्ग संख्या, 9 ही तिसरी पूर्ण वर्ग संख्या, 16 ही चौथी पूर्ण वर्ग संख्या, 5वी पूर्ण वर्ग संख्या 25, 6वी 36, 7वी 49, 8वी 64, 9वी 81 आणि 10वी 100. समजलं पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय. आता ह्या पूर्ण वर्ग संख्यांची सरासरी काढायची आहे. पहिल्या 5 म्हणले पहिली पूर्ण वर्ग संख्या. सरासरी म्हणजे काय असते, सरासरी म्हणजे काय करायचं, वरती अंशाला बेरीज घ्यायची. 1 ही पहिली पूर्ण वर्ग संख्या, दुसरी पूर्ण वर्ग संख्या 4, तिसरी 9, चौथी 16 आणि 5वी 25. ह्या संख्यांची वरती बेरीज घ्यायची. एकूण संख्या किती आहेत, ह्या 5 आहेत. एकूण किती आहेत 5. खाली छेदाला किती घ्यायचं 5 घ्यायचं. यांची बेरीज करूया आपण. बघा 1 + 4 5, 5 आणि 9 14, 14 आणि 16. बघा 14 + 14 28, 28. 16 मध्ये किती एक्स्ट्रा आहे 2, 28 आणि 2 30, आणि 30 + 25, 30 आणि 20 किती झालं 50, 50 आणि 5 55. बघा फक्त मीनं माझ्या पद्धतीनं वरच्यांची बेरीज केलेली आहे. तुम्ही 1 + 4 + 9 + 16 + 25 यांची बेरीज करा. आली 55 आणि भागाकारामध्ये किती आहे 5, 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5. आलं उत्तर 11. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा जर तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय माहीत असतील तर यांची सरासरी काढायला एवढं अवघड नाही. लगेच तुम्ही 1 4 9 16 25 यांची बेरीज करणार आणि भागाकारामध्ये 5 करणार. जर तुम्हाला पूर्ण वर्ग संख्याच माहीत नसतील तर इथं तुमचं चुकणार. त्यामुळे काय बघा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय ते तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला आता कळालेलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न. बघा हे सर्व प्रश्न तुमच्या जॉईन इंडियन आर्मी ह्या वेबसाईटवरलं आहेत. ठीक आहे. आता चौथा प्रश्न. एका कुटुंबामध्ये 6 सदस्य असतात किंवा आहेत. यापैकी 5 सदस्यांचं वजन 72 किलो, 68.6 किलो, 48.4 किलो, 33 किलो आणि 49 किलो. एकूण कुटुंबामध्ये 6 जण आहेत आणि 5 सदस्यांचं वजन आपल्याला इथं दिलेलं आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांची सरासरी वजन 50 आहे आणि सरासरी वजन किती आहे त्यांचं 50 किलो सरासरी वजन आहे. तर 6व्या सदस्याचं वजन किलोमध्ये किती असेल हे काढायचं आहे. साधं सोपं बघा, सूत्र वापरायचं सरासरी बरोबर वरती काय करायची बेरीज घ्यायची. कुटुंबामध्ये किती जण आहेत 6 जण. 6 जणांच्या वजनाची वरती अंशाला बेरीज करायची. बघा 5 जणांची दिलेली आहे. बघा एकाची 72 किलो दिलेले आहे, एकाची 68.6 किलो दिलेले आहे, एकाची किती दिलेले आहे ही 48.4 किलो दिलेले आहे, एकाची काय बघा ही 33 किलो दिलेले आहे, एकाची 49 किलो दिलेले आहे. आणि बघा 6व्या सदस्याची आपल्याला माहिती नाही आणि तीच तर आपल्याला काढायची आहे. ती काय करायची अधिक x घ्यायची. आपण अधिक x घेऊया. 6व्या सदस्याचं वजन किती मानूया x मानूया. भागाकारामध्ये एकूण किती जण आहे ती एकूण व्यक्ती किती आहेत त्या कुटुंबात तर एकूण व्यक्ती किती आहेत 6 जण. ठीक आहे. सरासरी तुम्हाला दिलेले आहे. सरासरी वजन सरासरीच्या जागी तिथं आपण 50 ठेवूया. 50 बरोबर आता बघा आपल्याला ह्या सर्वांची बेरीज करायला पाहिजे. हे जे आहे ना हे सर्वांची काय करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे. सर्वांची बेरीज एकदम बेसिकपासून आपण करूया. मी तुम्हाला दाखवतो इथं खाली 72 बघा इथनं चालू करूया. 72 इथं किती आहे 68.6 त्यानंतर इथं 48.4 आहे. इथं काय बघा 33 आहे. इथं 49. आता 72 नंतर काय नाही पॉईंट देऊन 0 इथं पॉईंट देऊन 0 इथं पॉईंट देऊन 0 यांची काय करायची बेरीज करायची. 6 आणि 4 किती येते 10 हाच्याला 1 9 आणि 1 10 आणि 3 13 13 आणि 8 21 आणि 8 29 आणि 2 31 हाच्याला 3 3 आणि 4 7 7 आणि 3 10 10 आणि 4 14 आणि 6 20 आणि 7 27 म्हणजे त्या 5 जणांच्या वजनाची बेरीज किती आली 271. ते 271 त्याच्या जागी काय करायचं ठेवायचं. 271 त्याच्या जागी आपण ठेवूया. बरोबर आहे. 271 अधिक ह्यो x आहे तसा भागाकारामध्ये 6. बघा हे 6 जे इकडं भागाकारामध्ये आहे ते इकडून जाऊन काय होणार गुणाकारामध्ये म्हणजे 50 गुणुले 6 बरोबर 271 अधिक x. आता हे 50 आणि 6 यांचा गुणाकार या 5 आणि 6चा गुणाकार करा. 6 पंचा 30 आणि हे 0 300 झालं बरोबर 271 अधिक x. आता बघा हे 300 वजा 271 बरोबर x. हे 271 त्या बाजूला गेलं त्या बाजूला गेल्यामुळे ते वजा झालं. आणि आता इथं काय करूया 300 मधनं 271 घालूया वजा करूया. 10तनं 1 गेला 9 उरतोय हाच्याला 1. 10तनं 3 गेलं उरलं किती 2 उरलं हाच्याला 1. 3तनं 3 गेलं उरलं 0 म्हणजेच काय बघा त्या जे 6वा जो सदस्य आहे त्या सदस्याचं वजन किती आहे 29 किलो एवढं त्या 6व्या सदस्याचं वजन आहे. कसं काढलं ते बघा. तुम्हाला ह्यांची बेरीज करायला पाहिजेच. तुम्हाला ह्यांची बेरीज केली पाहिजे आणि ह्या बेरजेमध्ये जर तुम्ही चुकला ना तर तुम्हाला काय बघा तुमच्या पेपरमध्ये सर्व पेपरमध्ये चुकणार. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. त्यामुळं बेरीज वजाबाकी तरी व्यवस्थित तुमची आली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. नाहीतर ह्या प्रश्नासाठीच तुम्ही काय बघा जास्त वेळ घालवणार आहात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 5वा प्रश्न. रमेशनं एका पुस्तकाची 36% पाने अगोदरच वाचली होती. त्यानं 36% पानं वाचली होती. जर त्या पुस्तकामध्ये एकूण 350 पाने असतील तर रमेशने एकूण किती पाने वाचली असा प्रश्न आहे. रमेशने एकूण किती पाने वाचली. बघा एका पुस्तकामध्ये एकूण पानं किती आहेत 350. ह्या 350 पानापैकीच रमेश काहीतरी वाचणार आणि त्या रमेशनं किती पानं वाचल्यात तर 350चं 36% पानं त्यानं वाचलेले आहेत. तर आपल्याला 350चं 36% काढायचं. तेच म्हणजे रमेशनं वाचलेली पानं आहेत. 350 गुणुले 36% ज्यावेळी टक्क्याचं चिन्ह जाणार त्यावेळी छेदाला 100 येणार. 36 भागाकारामध्ये 100 शून्याला 0 निघून गेली. आता 35ला आणि 10ला कशानं भाग जातोय 35ला आणि 10ला 35ला आणि 10ला कशानं भाग जातोय 5च्या पाड्यामध्ये आहेत ते 5 एके 5 5 दुनी 10 5 7 35. त्यानंतर बघा ह्या 2नं ह्या 36ला भाग जातोय बे के बे उरला किती 1 82 16 आणि त्यानंतर 18 गुणुले 7 आपल्याला करायला पाहिजे होतं. 7 गुणुले 18 7 गुणुले 18 किती येते 126. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं बरोबर उत्तर आहे 18 साते. जर 18 साते तुम्हाला जमत नसेल तर इथं करून दाखवतो. 18 गुणुले 7
7 8 56 आला 5, 7 1 7, 7 आणि 5 12, 126 हे त्याचं बरोबर आहे. 18 7 126. 18चा पाढा तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही असं नॉर्मल मेथडनं करा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 6वा बघा. जर रुपये 12,800ला ABC मध्ये 2 3 3 या प्रमाणात वाटले, 2 3 3 ह्या प्रमाणात वाटलेला आहे, तर बीचा वाटा किती रुपयामध्ये होईल असं विचारलेलं आहे. बघा एला, बीला आणि सीला गुणोत्तरामधील वाटा किती आहे? एला 2 आहे, बीला 3 आहे आणि सीला सुद्धा काय बघा 3. हे गुणोत्तरातील वाटा आहे. बरोबर आहे, गुणोत्तरामधील वाटा. आणि जर ह्या तिघांनी म्हणून रुपयामध्ये किती दिले? 12,800 रुपये वाटला असतील तर बीचा वाटा काढायला पाहिजे. आता बघा मला सांगा गुणोत्तरामध्ये बीला किती वाटलं? लक्ष द्या, पूर्णपणे सांगतोय ते. बीला गुणोत्तरामध्ये किती वाटलेला आहे? 3 रुपये वाटलेला आहे. कितीपैकी? एकूण कितीपैकी? बघा हे 2 आणि हे 3, 2 आणि 3 किती झालं? 5, 5 आणि 3 किती झालं? 8. 8 पैकी 3 रुपये कुणाचा वाटा आहे? बीचा. 8 पैकी 3 वाटा बीचा आहे, तर 12,800 पैकी किती? तर 12,800 पैकी किती? हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. झालं 8 1 8. बघा 8 1 8 उरला 4, 8 सक 48. त्यानंतर ह्या उरल्या 2 0, आलं किती? 1600. आणि 1600 आणि 3चा गुणाकार इथं लिहितो 3 गुणुले 1600. कसं करायचं बघा? 16 आणि 3चा गुणाकार करायचा. 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48. आणि ह्या 48 वरती ह्या राहिलेल्या 2 शून्य फक्त ठेवायच्या. 4,800 रुपये हा बीचा वाटा असणार. 4,800 रुपये बीचा वाटा. ठीक आहे, समजला असेल मला वाटते हा प्रश्न तुम्हाला. सोपा प्रश्न आहे. कुणाचा पण तुम्हाला वाटा काढायचा असेल तर असाच वाटा काढायचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. तर 7वा प्रश्न बघा. 3 संख्या 3 5 7च्या गुणोत्तरात आहेत आणि या संख्यांची बेरीज 2,400 आहे. या 3 संख्यांपैकी सर्वात लहान संख्येचं मूल्य, लहान संख्येची किंमत किती असेल? बघा एकूण 3 संख्या आहेत. ही पहिली संख्या 3च्या गुणोत्तरामध्ये आहे, ही 5 आहे आणि ही काय बघा 7 आहे. त्या 3 संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3 5 आणि 7. आता बघा ही संख्या 3 आहे, ही संख्या 5 आहे, ही संख्या 7 आहे. ह्यांची जर बेरीज आपण केली, 3 आणि 5 किती आहे? 8 आहे. 8 आणि 7 किती आहे? 15 आहे. ह्यांची बेरीज, गुणोत्तरातली बेरीज 15 येते. गुणोत्तरातली बेरीज 15. खरं त्याने किती दिलेले आहे प्रश्नामध्ये? ते म्हणतात त्या तिघांची बेरीज 2,400 आहे. प्रश्नामध्ये 2,400 आहे. म्हणजे 15 भाग, हे जे 15 भाग आहेत नाही, 15 भाग म्हणजेच 2,400 आहे. 15 भागांची किंमत किती आहे? 2,400 आहे. तर एका भागाची किंमत काढणार कसं? एका भागाची किंमत काढणार कसं? तर 2,400ला 15नं भागणार. 2,400ला काय करायचं? 15नं भागायचं. 15 1 15 उरलं किती? 9. 15 सक 90 उरलं 0. बघा ही आणि एकदा भागाकार करून दाखवतो. एका भागाची किंमत कशी काढायची? 2,400ला 15नं काय करायचं? भागायचं. बघा 15 1 15 उरलं किती? 9. 15 सक 90 आणि ही 0, आलं किती? 160. एका भागाची किंमत किती झाली? 160. आपल्याला काय करायचं आहे? लहान संख्येचं मूल्य. ह्या तिघांच्यापैकी लहान संख्या कुठली आहे? ही आहे की नाही? 3 3. ह्या 3ला सुद्धा 160नं काय करा? गुणा. कसं गुणणार? 3ला सुद्धा 160नं. 16 त्रिक 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48 आणि 48 वरती हे 0 ठेवा. आलं किती? 480. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता हे जर तुम्हाला समजत नसेल तर मी बेसिकपासून सांगतो तुम्हाला. बेसिक बघा, हेच बेसिक आहे तरीसुद्धा सांगतो. 3 संख्या, एक संख्या बघा त्यातली पहिली संख्या इथं लिहितो. जी पहिली संख्या आहे, पहिली संख्या तिला आपण काय बघा 3x मानलं, तिला आपण 3x मानूया. बघा ह्यांचं गुणोत्तर दिलं आहे 3 5 7. पहिली संख्याला काय बघा आपण 3x मानलं. दुसरी संख्या आपण काय बघा, दुसरी संख्या आपण 5x मानू. तिसरी संख्या आपण काय बघा 7x मानली. पहिली संख्या आपल्याला माहीत नाही, ती आपण 3x धरली, दुसरी 5x धरली, तिसरी 7x धरली. आता बघा ह्या तिघांची बेरीज किती दिलेली आहे? तिन्ही संख्यांची 2,400 दिलेली आहे. बघा पहिली संख्या 3x आहे,
दुसरी संख्या 5x आहे, तिसरी संख्या 7x आहे. ह्या तिघांची बेरीज दिलेली 2400, तिघांची बेरीज घेतली 2400. ठीक आहे. इथं किती येते 3x आणि 5x 8x, 8x आणि 7x 15x, 15x बरोबर 2400. आता x बरोबर काय असणार 2400. बघा ही 15 इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये होणार. बघा 15 एके 15, 15 एके 15, इथं उरलं 9, 15 सक्क 90 आणि इथं 0, 160 आलं. 2400ला ज्यावेळी इथं बघा हे समजते ना तुम्हाला, इथं लिहितो बघा, इथं ही जी स्टेप आहे इकडे लिहितो x बरोबर 2400 भागाकारामध्ये 15. कसं करायचं बघा, 15 एके 15, उरला किती 9 उरलं. 24 आणि 15 मध्ये 9चा फरक आहे, 9 उरलं. 15 सक्क 90 आणि ही 0, म्हणजे x ची किंमत किती आली 160. बघा सगळ्यात लहान संख्या ही 3x आहे. मग ह्या 3 लाख आहे बघा 160 x ची किंमत किती आलेली आहे 160 आलेली आहे. 3 गुणिले 160 केलं, 16 1 16, 16 32, 16 त्रिक 48, 480. 480 ही सगळ्यात लहान संख्या आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, 7500 रुपयांच्या रकमेवर 2.5% वार्षिक दरानं 4 वर्षासाठी मिळणारं सरळ व्याज किती आहे असं म्हटलेलं आहे. सूत्र वापरूया, सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागाकारामध्ये 100, हे सरळ व्याजाचं सूत्र. मुद्दल किती आहे ही टाका, मुद्दल 7500. 7500 रुपयेच्या रकमेवर दर किती आहे 2.5%चा, किती काळासाठी 4 वर्षासाठी असणारं सरळ व्याज काढायचं. एवढं फक्त आपल्याला सोडवायचं होतं. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, उरलं काय 75 गुणुले 2.5 गुणुले 4. आता पहिल्यांदा काय करूया 2.5 आणि 4चा गुणाकार करूया. बघा 2.5 गुणुले 4 कसं करायचं मी इथं दाखवतो, इथं सांगतोय बघा, नाही ह्या बाजूला सांगतो. 2.5 गुणुले 4 कसं करायचं लक्ष द्या व्यवस्थित. बघा इथं 2.5 पॉईंट आहे असं धरू नका, तिथं 25 आहे असं धरा. इथं किती धरा 25 आहे, इथं हे 25 आहे आणि हे गुणुले काय बघा 4 आहे. मग 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चोक किती येते 100 येते. आता पॉईंटचा विचार करा, किती अंकानंतर पॉईंट आहे 1 अंकानंतर, म्हणून उत्तरामध्ये सुद्धा 1 अंकानंतर पॉईंट द्या. उत्तर किती आलं 10. 10.0 म्हणजेच 10 झालं. म्हणजेच राहील 75 गुणुले काय बघा ह्यांचा गुणाकार आला 10 आणि 75 एके 75 आणि ही 0 750. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 75 गुणिले 10 750. मी तुम्हाला सांगितलंय हा गुणाकार फक्त करायचा होता पॉईंटमधला. तुम्ही पॉईंटमध्ये आहे असं धरू नका, शेवटी फक्त उत्तरात देताना पॉईंट द्यायचा. समजलेलं असेल, हा गुणाकार करणं एवढं अवघड नाही आहे. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न हा सुद्धा काय बघा जरा टाईम घालवणाराच प्रश्न आहे, खरं तरीसुद्धा तुम्हाला मी सांगतो. बघा एक बस आहे, ताशी 35 किलोमीटर वेगानं 70 किलोमीटर अंतर कापते. ताशी म्हणजे तासाला 70 किलोमीटर वेगानं, म्हणजे तिचा वेग दिलाय, स्पीड दिलाय. हे स्पीड दिले आपण काय म्हणूया, हे स्पीड 1 म्हणतो याला. यस म्हणजे स्पीड, ठीक आहे, वेग त्याला म्हणतात मराठीमध्ये. ते किती दिलंय 35 किलोमीटर प्रति आवर असं दिलेलं आहे. 70 किलोमीटर अंतर कापते पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि अंतर म्हणजेच काय बघा डिस्टन्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. डिस्टन्स 1 म्हणूया, किती दिलंय 70 किलोमीटर एवढं डिस्टन्स दिले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिले, आणि आणखी 120 किलोमीटर अंतर म्हणजे डिस्टन्स, अंतर म्हणजे डिस्टन्स दुसऱ्या ह्याचं किती दिलंय 120 किलोमीटर दिले. आणि 40 किलोमीटर ताशी वेगानं ती कापते. 120 किलोमीटर अंतर किती स्पीडनं काढते तर 40 किलोमीटर प्रति आवर. बघा तुम्हाला स्पीड आणि डिस्टन्स एवढं तरी कळत असेल इंग्लिशमध्ये. स्पीड म्हणजे वेग आणि डिस्टन्स म्हणजे अंतर. हे फक्त कंडिशन दिलेले आहेत, पहिल्या याची आणि दुसऱ्या याची. सॉरी इथं दुसऱ्या याचा असणार, ठीक आहे. एवढं संपूर्ण प्रवासादरम्यान बसचा एकूण सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग काढायचा. सरासरी वेगाचं सूत्र लक्षात ठेवा. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ. भागाकारामध्ये एकूण वेळ
हे सूत्र लक्षात ठेवा. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ, हे सरासरी वेगाचं सूत्र आहे. मग आता बघा इथं एकूण अंतर किती गेली. पहिल्या ह्याच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे अंतर 70 किलोमीटर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये अंतर 120 किलोमीटर. अंतर तरी एकूण काढता येते दोघांची बेरीज केल्या, तर एकूण वेळ कसा काढणार. वेळ म्हणजे काय असतोय, तर वेळ बरोबर काय असते, अंतर भागाकारामध्ये वेग असतोय. जसं वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ असते, तसं वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग, हे वेळेचं सूत्र आहे. हे वेळेचं सूत्र वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग. आता पहिल्या कंडिशनमध्ये पहिल्या ह्याच्यात बघा अंतर किती आहे, तर अंतर 70 किलोमीटर आहे. कितीचा वेग आहे, 35चा वेग आहे. 35 एके 35 दुनी 70 म्हणजे 2 तास त्या गाडीला किती लागलीत, 2 तास लागलीत पहिल्या ह्याच्यात. आता दुसऱ्या ह्याच्यात बघा इथं हे करतो, किती अंतर आहे, दुसऱ्या ह्याचा वेळ काढायचा. वेळ बरोबर किती अंतर आहे, तर अंतर 120 किलोमीटर इथं दिसते. आणि कितीचं स्पीड आहे, 40चं स्पीड आहे. 0ला 0 निघून गेलं, 4 त्रिकम 12 म्हणजे किती तास लागलेत, 3 तास लागलेत. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये 2 तास, म्हणजे इथं मी लिहितो बघा टाईम किती लागला, 2 तास लागला ह्याच्यासाठी, आणि ह्याच्यासाठी टाईम किती लागला, 3 तास लागला. कळालं तुम्हाला, प्रत्येक सगळी गोष्ट काढलेली आहे. आता तुम्हाला सरासरी वेग काढायचं कसं, तर पहिल्यांदा बघा टाईम कसं काढलं हे जास्त महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, एकूण अंतर तर 70 किलोमीटर प्लस इथं 120 किलोमीटर. एकूण अंतर म्हणजे दोन्ही अंतरांची बेरीज, आणि एकूण वेळ म्हणजे दोन्ही वेळांची बेरीज, 2 अधिक इकडलं 3. ठीक आहे, पुढं काय होणार, 70 अधिक 120, 12 आणि 7 किती झाले, 19 आणि 190. 70 आणि 120ची बेरीज 120 अधिक 70 190 तुम्हाला करायला येणार. आणि 2 आणि 3 किती झालं, 5. ठीक आहे, हे जरा इथं तुम्हाला वाटते मला दिसत नाही, मी जरा इकडे लिहितो. इकडं 70 आणि 120 किती झालं, 190 भागाकारामध्ये 5. त्यानंतर बघा 5 एके 5 5 त्रिक 15 उरलं 4 पंचाटे 40 म्हणजे 38 किलोमीटर प्रति हावर हा सरासरी वेग असणार. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न मी कसा सोडवला आहे बघा. हा प्रश्नाचा तुम्ही सराव करा, प्रश्न अवघड नाही आहे अजिबात, प्रश्नाचा सराव करा. ठीक आहे, त्यानंतर 10वा प्रश्न बघा. हे सर्व प्रश्न जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवरलं आहेत. सोपं प्रश्नाचं तुम्ही इथनं मागं सराव केला आहे की जसं की बघा 40 अधिक 50 अधिक 120 वजा 170 बरोबर किती, असल्या प्रश्नाचा तुम्ही सराव केलेला आहे. त्यामुळे हे असलं प्रश्न तुम्हाला अवघड वाटणारच आहेत. बघा किती केलं तरी असलं प्रश्न तुम्हाला अवघड वाटणारच आहे. खरं तिन्ही सराव करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेलं आहे, तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलंच पाहिजे. आणि हे बेसिकनं जर सोडवायचं असेल तर असंच सोडवायला पाहिजे. ठीक आहे, बघा 10वा प्रश्न दिला आहे. जर काय म्हटले बघा, x अधिक y बरोबर 5 आणि xy बरोबर 10 असतील तर x वर्ग अधिक y वर्गचं मूल्य काढायचं आहे. आता हे सूत्र जे आहे ना ते 8वी 9वी 10वीला काय बघा झालेलं आहे. अल्जेब्राचं सूत्र कुठलं सूत्र की x अधिक y च्या कंसाचा वर्ग बरोबर xचा वर्ग अधिक yचा वर्ग अधिक 2xy हे सूत्र आपल्याला काय बघा इथं वापरायला पाहिजे होतं. हे कळालं पाहिजे. तुम्हाला माहिती तर दिलेलं आहे, खरं कुठलं सूत्र वापरायला पाहिजे तर हे सूत्र वापरायला पाहिजे. x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर xचा वर्ग अधिक yचा वर्ग अधिक 2xy. बघा इथं x अधिक y दिले का नाही, इथं x अधिक y ते काय दिले 5. कंस जसा आहे तसा कंस ठेवतोय, त्याचा वर्ग आहे बरोबर xचा वर्ग अधिक yचा वर्ग. हेच तर आपल्याला काढायचं आहे, ह्याचंच मूल्य आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ते आहे तसं ठेवतो, अधिकचं चिन्ह अधिक दिलं. 2 गुणुले xy किती दिले म्हणजे 2 गुणुले 10. ते xy त्या 2ला गुणाकारामध्ये असते. ते xy म्हणजे x आणि y ही त्या 2ला गुणाकारामध्ये असतात. 5चा वर्ग किती आहे 25 आहे बरोबर x वर्ग अधिक y वर्ग अधिक 10 दुनी 20. बघा हे 20 इकडे कसं आहे अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या डाव्या बाजूला ते वजा होणार. म्हणजेच काय होणार 25 वजा 20 बरोबर x वर्ग अधिक y वर्ग. 25 मधनं 20 गेलं की 5 राहते. 5 बरोबर x वर्ग अधिक y वर्ग. म्हणजेच x वर्ग अधिक y वर्गचीच आपल्याला किंमत काढायची होती आणि ती आली किती 5. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा बघा. खालीलपैकी कोणतं रेषीय समीकरण आरंभ बिंदूतून जातं. आता आरंभ बिंदू म्हणजे काय सांगतो मी बघा. इथं एक ॲक्सिस काढतो, म्हणजे
एक्स अक्ष आणि हा कुठला अक्ष आहे, वाय अक्ष. हे आलेख पेपरवरलं 10वी झालेलं आहे, आपल्याला माहीत असणार. रेषीय समीकरण, लिनियर इक्वेशन, हा तुम्हाला टॉपिक 10वीला होता गणिताला. ओके. आरंभबिंदू म्हणजेच काय बघा, इथं असं जो मध्यबिंदू असतोय त्याला आरंभबिंदू म्हणतात. आता कुठलं बाबा समीकरण, कुठलं समीकरण बघा त्या आरंभबिंदूतून असं जाते, हे आपल्याला काय बघा काढायचं आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता लिनियर इक्वेशन कसं असते, काय असते ते तुम्हाला सांगत नाही, तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे. बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 0 पाहिजे. बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला काय पाहिजे, 0 पाहिजे. एवढं एकच लक्षात ठेवायचं, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 0 पाहिजे. ठीक आहे. आपल्याला पहिला पर्याय काय दिला आहे, एक्स बरोबर वाय. मी काय करतोय, हे वाय काय करतोय इकडं आणतोय, म्हणजे एक्स वाय इकडं अधिक होता, इकडं आल्यानंतर वजा वाय बरोबर 0. बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 0 झाला, पहिली गोष्ट कळाली. आता काय करायचं, एक्सच्या जागी आणि वायच्या जागी जी पण चल आहेत, चल व्हेरिएबल्स आहेत, त्यांच्या जागी 0 टाकायचं. एक्सच्या जागी बघा, एक्सच्या जागी काय टाकायचं, 0 टाकायचं आणि वायच्या जागी 0 टाकायचं. एक्सच्या जागी आपण 0 टाकूया, तर 0 वजा 0 बरोबर 0, 0तनं 0 गेलं 0, 0 बरोबर 0. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जर आलं तर ते इक्वेशन, ते समीकरण आरंभबिंदूतून जातंय, म्हणजे पहिलाच पर्याय त्याचा बरोबर आहे. मी तुम्हाला दुसरं दाखवतो बघा, दुसरं दाखवतो. पहिल्यांदा दुसरं समीकरण लिहून घेतो, एक्स वजा वाय बरोबर 2. आता काय करतोय, पहिल्यांदा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 0 करायचं. उजव्या बाजूला इथं 2 आहे, समजते, उजवी बाजू आणि डावी बाजू. ठीक आहे. एक्स वजा वाय, हे 2 इकडं अधिक आहे, इकडं आल्यानंतर वजा 2 बरोबर 0 झालं. आता काय करायचं, त्यानंतर एक्सच्या जागी 0 टाकायचं आणि वायच्या जागी 0 टाकायचं. एक्सच्या जागी आपण 0 टाकला, वायच्या जागी 0 टाकला, वजा 2 बरोबर 0. 0तनं 0 गेलं, 0 राहिलं, म्हणजे इथं हे वजा 2च राहणार, वजा 2 बरोबर 0. डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही, म्हणजे हे आरंभबिंदूतून जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पुढलं बघूया. पुढलं समीकरण एक्स बरोबर काय बघा 2 आहे. पहिल्यांदा काय करायचं, उजव्या बाजूला 0 करून घ्यायचा, म्हणजे एक्स वजा 2 बरोबर 0. आता एक्स असून दे किंवा वाय असून दे, इथं एकच चल आहे एक्स, एक्सच्या जागी 0 टाकूया. बघा इथं एक्सच्या जागी 0 वजा 2 बरोबर 0 आलं. काय बघा 0 वजा 2 किती असणार, वजा 2 बरोबर 0. डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर आहे काय, नाही, त्यामुळे हे सुद्धा जाणार नाही. आणि चौथं तुम्ही काय बघा चेक करून बघा, अशाच पद्धतीनं करा, तुम्हाला सांगितलेलं आहे, हे सुद्धा आरंभबिंदूतून जाणार नाही. लिनियर इक्वेशनचं बघा स्टँडर्ड फॉर्म हे ऐकला असेल तुम्हाला, ax प्लस by प्लस c बरोबर काय बघा 0 असते, त्याच्या उजव्या बाजूला 0 असते. म्हणून मी सांगालोय, काय पण उजव्या बाजूला दिला असेल तर ते पहिल्यांदा 0 करा, जे उजव्या बाजूला दिला असेल ते डाव्या बाजूला घ्या, म्हणजे इकडे 0 होणार. ठीक आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशनचा काय बघा स्टँडर्ड फॉर्म असतोय. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत त्रिकोण तयार होईल असं म्हटलेलं आहे, आणि प्रत्येक परिस्थितीत त्रिकोणाच्या 3 बाजूंची संभाव्य लांबी दिलेली आहे. त्रिकोण असाच तयार होत नाही, कुठला पण माप घेतलं, कुठलंही हे घेतलं आणि त्रिकोण तयार करा म्हटलं, त्रिकोण तयार होत नाही. काय सांगतोय ते लक्षात घ्या. बघा ह्या 2 बाजूंची, कुठल्याही 2 बाजूंची म्हणतात, लिहून घ्या मी काय सांगतोय, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे, तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे. कुठल्याही 2 बाजूंची बेरीज म्हणजे बघा, मी जर बघा ह्या 2ला आणि 4ला या 2 बाजू यांची बेरीज केली, मी इथं लिहितो बघा, इथं बरोबर लिहितो, या बाजूला इकडं सॉरी इथं लिहितो 2 बाजू. मी काय म्हणतोय, ही 2 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर ह्या 2 बाजू आहेत. ह्या त्रिकोणाच्या दिलेली 2 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर ह्या 2 बाजू, ह्या 2 बाजूंची बेरीज किती येत्या, 2 बाजूंची बेरीज किती येते 6. तिसऱ्या बाजूपेक्षा जादा पाहिजे. अरे तिसरी बाजू तुम्हाला 6.5 सेंटीमीटर दिले आणि हे आले 6, म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आलेले आहे. अनेकदा सांगतो बघा, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जादा पाहिजे. इथं आलेली आहे 6 आणि 6.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे, त्यामुळे इथं त्रिकोण तयार होत नाही. त्यानंतर काय बघा, दुसरी स्थिती काय बघा, तर ह्याच्यामध्ये दुसरा पर्याय म्हणा. हे बघा इथं काय दिले बघा, पहिली बाजू किती 2 सेंटीमीटर, दुसरी बाजू किती 4.5 सेंटीमीटर, यांची बेरीज आपण करूया. किती येत्या 4.5 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर जर येत नसेल तर इथं बघा, इथं 2.0, 5 आणि 6
6.5 सेंटीमीटर आली, बरोबर आहे का नाही, दोन बाजूंची बेरीज. आणि तिसरी बाजू किती आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजे बघा ह्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जादा आहे. 6.5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरपेक्षा जादा आहे, म्हणजे इथं त्रिकोण तयार होणार, इथं त्रिकोण तयार होणार. आता बघा तिसरं बघा काय, ह्या दोन बाजूंची बेरीज कुठली, 2 आणि 3ची किती बेरीज येते, 5. तिसरी बाजू किती आहे, 8 सेंटीमीटर. 5 मोठा आहे का 8 मोठं, तर काय बघा 8 मोठा आहे. ह्या दोघांची बेरीज मोठी पाहिजे होती, इथं सुद्धा त्रिकोण तयार होत नाही. आणि काय बघा त्यानंतर काय बघा चौथं काय बघा, इथं 2 अधिक काय बघा 3, ह्या पहिल्या दोन बाजूंची बेरीज किती आहे, 5 आणि तिसरी बाजू किती आहे, 5. समान पण असून चालत नाही, दोन बाजूंची बेरीज ही जादा पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा जादा. समान मी म्हटलं नाही, जादा पाहिजे. हे बघा तुम्हाला समजलेलं असेल मी काय म्हणतोय ते. इथं जागा कमी आहे म्हणून मी असं समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही लिहा, कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जादा पाहिजे. मी काय म्हणतोय ते समजले असेल आणि सांगितलेलं सुद्धा आहे. इथं सुद्धा त्रिकोण तयार होत नाही, फक्त ही स्थिती प्रकरण म्हणजे स्थिती, इथंच फक्त त्रिकोण तयार होतोय. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, ABCD हा एक आयत आहे आणि त्याचं कर्ण O बिंदूवर मिळतात. जर मेजरमेंट म्हणजे माप OA किती दिलेलं आहे, 2Z अधिक 2 आणि माप OD बरोबर 3Z अधिक 1 असेल तर झेडची संख्यात्मक किंमत काढा. तुम्ही म्हणशीला हे प्रश्न कुठलेही प्रश्न काय समजना झाल्यात, तुम्ही जाऊन तुमच्या जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवरती बघा, त्याच्यामधलंच हे प्रश्न आहेत. ठीक आहे, आणि हे प्रश्न काय बघा सोपे आहेत, त्याच्यामध्ये अवघड काही नाही आहे. तर तुम्हाला माहीत फक्त पाहिजे ABCD हा एक आयत आहे. तुम्हाला सोपं सोडवायचं सवय झालेली आहे, एकदम सोपं तुम्हाला सांगतात आणि ते तुम्हाला समजते आणि असलं काही तुम्हाला कळणार नाही हे माहिती आहे. ठीक आहे, बघा ABCD हा असा एक आयत आहे आणि काय बघा ह्याचं जे कर्ण असं असतात का नाही, ह्याला कर्ण म्हणायचं. ह्याचं काय बघा कर्ण आहे आणि ते कुठल्या O बिंदूवरती इथं येऊन मिळतात म्हणून तिने सांगितले. आयताचं दोन्ही कर्ण समान असतात. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगालोय, साध्या भाषेत काय म्हटलोय, आयताचं कर्ण हे समान असतात. जे आयताचं जे कर्ण असतात का नाही, हे कर्ण बघा कर्ण AC बरोबर कर्ण AC बरोबर कर्ण BD, आयताचं कर्ण काय असतात, समान असतात. हे झालं कर्ण कुठला आणि कर्ण समान असतात. कर्ण समान असल्यामुळं बघा इथनं ते इथपर्यंत म्हणजेच काय बघा AO हे OCच्या समान असते. OB काय बघा OB हे ODच्या समान असते. हे कोणाच्या समान असते, ODच्या समान. आणि आयताचं कर्ण समान असल्यामुळं बघा कर्ण AC आणि कर्ण BD समान असल्यामुळं आता बघा कर्ण AC कुठला झाला, म्हणजे AO बरोबर काय झाला, OC झाला आणि कर्ण BD काय झाला, OB बरोबर OD झाला. म्हणजे या चौघं सुद्धा समान आहेत. समजलं, हे चौघं सुद्धा समान आहेत. जे इथून ते इथपर्यंतचं बघा AO आहे, अरे एक समजालंय का बघा, इथून ते इथपर्यंतचं AO आहे, हे AO आणि OC त्याच पद्धतीनं OB आणि OD हे सगळं काय बघा समान आहेत. ठीक आहे, आणि आता हेच तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे M म्हणजे मेजरमेंट माप कुणाचं, OAचं. मला सांगा माप OA मी जर माप OD म्हटलो तर चालतंय का नाही मला सांगा, कारण इथं दिलंय बघा OD बरोबर काय बघा AO किंवा OA हे दोन्ही समान आहेत म्हणून काय बघा हे दोन्ही समान मी नाही इथं घेतलीत. जर आयताचं काय बघा दोन्ही कर्ण समान असतात म्हणजे हे सर्व गोष्टी काय असतात, समान असतात. आता इथं बघा हे काय दिले, ह्याचं मेजरमेंट इथं दिले बघा 2Z अधिक 2 दिले बरोबर, हे किती दिले 3Z अधिक 1 दिलेलं आहे. हे 2Z हे 3Z ह्या बाजूला घेऊया, वजा 3Z बरोबर, ह्यो 1 आहे तसा ठेवला, ह्यो अधिक 2 इकडे आल्यानंतर वजा 2 झाला. 2Z मधनं 3Z गेलं, वजा Z राहिलं बरोबर, एकातनं 2 गेलं की वजा 1 राहिलं, वजा निघून गेलं. Z बरोबर किती आलं, Z बरोबर 1. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. समजण्यासाठी बघा याच्यासाठी अभ्यास पाहिजे, असं काय नाही की 14 नंबरचा प्रश्न, ज्या घनाकृतीच्या प्रत्येक कडेची लांबी 2.1 सेंटीमीटर आहे त्या घनाचं घनफळ त्याचे घनफळ काढा. इथं घनाचं घनफळ काढायचं आहे. एक घनाकृती बाजू
प्रत्येक कडेची तुम्हाला काय दिलेलं आहे, लांबी दिलेलं आहे 2.1 सेंटीमीटर आणि घनाचं घनफळ, त्याचं घनफळ काढायचं आहे. घनाच्या घनफळाचं सूत्र घनाचे घनफळ बरोबर बाजूचा काय करायचा, घन करायचा. आता बाजू किती दिलेला आहे तुम्हाला, 2.1 सेंटीमीटर. 2.1 सेंटीमीटरचा तुम्हाला घन करायला पाहिजे होता. जर तुम्ही कने जरा डोक्यानं व्यवस्थित समजदार असलेला नाही, तुम्ही इथं 2.1चा घन म्हणजे काय करायचं असते, 2.1 गुणुले 2.1 गुणुले 2.1 हे करत अजिबात बसणार नाही. कारण ह्याचं उत्तर बघा इथं पर्यायामध्ये जर बघितलं तर 9261 म्हणजेच 21चा जो घन आहे की नाही, 21चा घन तो 9261 आहे. 21चा घन किती आहे, 9261 आहे. खेळ फक्त त्या पॉईंटचा आहे. खेळ फक्त कशाचा आहे, फक्त पॉईंटचा आहे. पॉईंट तुम्हाला देता आला पाहिजे. बघा तुम्ही काय करू नकोस आहे, ह्याचं उत्तर 9261 लिहा. आता पॉईंट कुठे द्यायचा मी सांगतो तुम्हाला. बघा इथं बघा, ह्याच्यामध्ये एका अंकानंतर पॉईंट आहे, इथं सुद्धा एका अंकानंतर पॉईंट आहे, इथं सुद्धा एका अंकानंतर पॉईंट आहे. म्हणजे 1 2 3 उत्तरामध्ये 3 अंकानंतर पॉईंट द्या. म्हणजे पॉईंट कुठे येणार, 9.261. समजलं, 9.261. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सोडवायची काहीच गरज नव्हती इथं. ठीक आहे. 14वा प्रश्न सुद्धा समजला असेल. मला वाटतं हे गणिताचं सर्व प्रश्न तुम्हाला कळालेला असतील. प्रश्न जरा अवघड आहेत, तर व्यवस्थितरित्या समजावून घ्या, त्याचं प्रॅक्टिस करा. 2 वेळा बघा, अवघड नाहीत अजिबात. बघा 2 वेळा जर बघितलं तर प्रश्न अवघड वाटणार नाही. सुरुवातीला बघितलं तर म्हणणार हे काय आहे, कळालं, चला पुढचं. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असे अक्षर रूप दिलेल्या पर्यायामधून निवडा. काय नाही, वरचं वाचू नका. काय दिलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्नाचं उत्तर चुकायचं नाही. बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं उत्तर चुकायचं नाही. 5 मार्क आपल्या हातातले असतात, एवढं लक्षात ठेवा. 5च्या 5 मार्क आपल्या हातातले असतात. अशी ABCD काढून घ्या. A ते M पर्यंत लिहायचं, त्यानंतर Mच्या खाली N लिहायचं आणि Z पर्यंत, आणि त्याचं नंबर पण वरती टाका, कारण तुम्हाला नंबर पाठ नाहीत ते. बघा Fचा क्रमांक किती आहे, बघा ह्यातला बघून देतो मी. Fचा क्रमांक 6 आहे, Jचा क्रमांक 10 आहे, Nचा काय बघा 14 आहे, Rचा किती आहे 18 आहे. बघाय गेलं की बघा आता इथं लगेच पॅटर्न लक्षात येतोय. 6 आणि 4 किती 10, 10 आणि 4 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14, 14 अधिक 4 18 आणि 18 आणि 4 किती येणार 22. 22 नंबरचं काय बघा अक्षर येणार, 22 नंबरचं अक्षर असते व्ही, आहे का नाही. 22 नंबरचं अक्षर व्ही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. 16वा प्रश्न कसा सोडवायचा. एका विशिष्ट भाषेत सर्कल हे असं कोड केलेलं आहे आणि रेसिंगला असं कोड केलेलं आहे, तर त्याच भाषेत थ्रेडला कसं कोड केलं जाईल असं विचारलेलं आहे. बघा सर्कलला कसं कोड केलेलं आहे ते. तर सर्कलला काय म्हटलेलं आहे, इथं B, इथं Iला काय बघा H, इथं Rला Q, त्यानंतर इथं B, त्यानंतर इथं K, इथं काय बघा D. हे जे जसं आहे की नाही तसं लिहून घेतलेलं आहे, वेगळं काय केलेलं नाही. बघा Cला B, Cचा क्रमांक किती आहे 3 आहे, Bचा किती आहे 2 आहे, Iचा किती 9, Hचा किती आहे 8 आहे, Rचा किती 18, Qचा किती आहे 17, Cचा किती आहे 3 आहे, Bचा 2 आहे, Lचा 12 आहे, Kचा 11 आहे, Eचा 5 आहे आणि Dचा 4 आहे. बघा मागचं लेटर काय केलं आहे, कोड केलं आहे. Cला बघा B केलं आहे, समजलं तुम्हाला, मागचं लेटर. हां बघा इथं C होतं, त्याला काय बघा हे B केलेलं आहे. इथं I होतं, त्याला काय केलेलं आहे H केलेलं आहे. असं केलेलं आहे. तर थ्रेडला पण असंच करा तुम्ही. मागचं Tला काय येणार, T किती 20 नंबरला, 19 नंबरचं कोण असतंय तर काय बघा S असते, S येणार. H 8 नंबरला आहे, 7 नंबरला कोण असते G असते, R 18 नंबरला आहे, 17 नंबरला Q असते, E 5 नंबर 4 नंबरला D असते, E Aच्या जागी इथं Z येणार आणि D काय बघा 4 नंबरला इथं C येणार. कुठला ऑप्शन आहे SGQDZC. ऑप्शन क्रमांक 1 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. QDZC बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ह्याच्यात काय अवघड नाही, तुम्ही बघा. त्यानंतर 17वा प्रश्न इंग्रजी अल्फाबेट्सनुसार काढायचा आहे. इंग्रजी अल्फाबेटमध्ये कशी मांडणी करतात तुम्हाला माहिती आहे. A पहिल्यांदा येते, B दुसऱ्यांदा येते, C तिसऱ्यांदा येते, D चौथ्यांदा येते, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि इंग्रजी अल्फाबेटनुसार ह्याचं कुठलं उत्तर येते ते सांगायचं. त्यानंतर काय बघा 18वा प्रश्न बघा.
काय दिलेलं आहे, दिलेल्या संख्या चिन्ह मालिका यांचा संदर्भ घ्यायचा आहे आणि पुढील प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ही तुम्हाला काय बघा संख्या मालिका दिलेली आहे ही आणि त्याचं काय बघा आपल्याला उत्तर सांगायचं आहे. काय म्हटलंय, अशा किती संख्या आहेत, अशा किती संख्या आहेत की ज्याच्या आधी लगेच एक संख्या आहे आणि नंतरही एक संख्या आहे. अशी कुठली संख्या बघा, एक संख्या बघायच्या त्याच्या लगेच सुद्धा संख्या पाहिजे आणि त्याच्यानंतर अगोदर पण संख्या पाहिजे. आता बघा इथे एक 3 संख्या आहे, 3च्या नंतर संख्या आहे काय नाही, कुठेतरी काहीतरी लेटर दिलं आहे. 5च्या नंतर संख्या आहे, कारण अगोदर इथं काय बघा लेटर आहे, संख्या नाही. 2चं पण नाही, 4 काय बघा 4 पण नाही, 5 इथं पण नाही, हिच्या अगोदर लेटर आहे खरं नंतर संख्या आहे. इकडं बघा अगोदर पण संख्या पाहिजे आणि नंतर पण संख्या पाहिजे. 1चं पण नाही, 6ला पण नाही, 2 पण नाही, 5 पण नाही, 2 नाही, 1 नाही, 3 इथं पण नाही, इथं पण नाही आणि इथं पण नाही. म्हणजेच एक सुद्धा ऑप्शन नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. काय म्हटले ते समजून घ्या, लक्षात घ्या. ओके, 19 नंबरचा प्रश्न DC 4 3. अरे डीचा क्रमांकच 4 आहे आणि सीचा क्रमांक काय बघा 3 आहे. हेच त्याला काय बघा डिनोट केलेला आहे. IDचा 9 4, आयचा क्रमांक 9 आहे आणि डीचा क्रमांक 4 आहे. तर जीचा किती येणार, एचचा क्रमांक किती असतोय 8 आणि जीचा क्रमांक किती असतोय 7, 87. ऑप्शन क्रमांक काय बघा 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर काय बघा पुढचा प्रश्न 20वा प्रश्न बघा. टाईम भरपूर झालेला आहे. 20वा प्रश्न तुम्हाला मी होमवर्कला देऊ काय सोडवून दाखवू, कारण मला वाटते तुम्हाला हा सुद्धा सुटणार नाही, त्यामुळे मी सोडून दाखवतो. हा सुटणार नाही, त्यामुळं बघा पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार कसा करणार, या 2ला 2 निघून गेलं, 7 1 7, 7 2 14 आला इथं काय बघा 2. त्यानंतर काय बघा हे अपूर्णांकांची वजाबाकी करणार. कशी अपूर्णांकांची वजाबाकी करणार, त्रिकस गुणाकार करायचा आणि शेवटी ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 9 8 72 वजा 4 2 8 आणि 4 8 32. त्यानंतर 2 अधिक 72मधनं 8 गेलं की उरतंय किती, 72मधनं 8 घालावा, 64. 64 भागाकारामध्ये 32, 32 1 32, 32 2 64, 2 अधिक 2, 2 अधिक 2 किती येतं 4. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं हे समजलेलं असेल. आता इथं आपण थांबायचं आहे. तर चला.